नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ खूप असा विशेष असणार आहे। नवरात्र उद्यापासून चालू होणार आहे। तर या नवरात्रीमध्ये आपण दुर्गा सप्तशती म्हणणे शक्य नसल्यास, पठण करण्यास शक्य नसल्यास कोणता मार्ग अवलंबायचा आहे की जेणेकरून दुर्गा मातेचा आपल्यावरती संपूर्ण आशीर्वाद मिळेल, यासाठी आपण काय करावे हे संपूर्ण या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तरी हा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल। चला तर वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून जे आम्ही व्हिडिओ पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि या चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। नवरात्री म्हणजे साक्षात शक्ती देवीचा उत्सव असतो। देवीच्या विविध श्लोक मंत्र पठण केल्याने श्री दुर्गामाता सप्तपदी विशेष महत्त्व मानले गेले आहे। अनेक भाविक नवरात्रातील प्रत्येक दिवशी दुर्गा सप्तशती पाठ करत असतात। नवरात्रात दुर्गा मातेचे पठण केले असता त्यांना शुभ फलदायी पुण्य प्राप्त होते आणि त्यांच्या सर्व अडचणी देखील दूर होतात। दुर्गा सप्तपदी म्हणण्यासाठी किमान 3 तास तरी लागतात। मात्र धावपळीच्या जीवनामध्ये, धक्काबुक्कीच्या जीवनामध्ये इच्छा असूनही दुर्गा सप्तशतीचे पाठ करणे शक्य होत नाही, तेव्हा काळजी करू नये। यावरती एक सोपा उपाय देखील शास्त्रामध्ये सांगितलेला आहे, जेणेकरून आपण दुर्गा सप्तशतीचे पुण्य देखील मिळवून लाभू शकते। नेमके काय केले पाहिजे तर जाणून घेऊया। या देवीची सर्वभूतेषु शक्तिरूपेणे संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। नवरात्री उत्सव म्हणजे साक्षात शक्ती देवीचा उत्सव आहे। शक्तीची निरनिराळी रूपे म्हणजे आपण 9 रूपांची दररोज पूजा करतो आणि परंपरेनुसार पूजली देखील जातात। देवी दुर्गाची उपासना, आराधना, नामस्मरण, जप करण्यामध्ये शारदीय नवरात्रीमध्ये या कालावधी अतिशय शुभ फलदायी परिणाम आपल्याला पाहायला मिळतात। फलदायी फल देखील आपल्याला प्राप्त होते। नवरात्रीमध्ये केलेले दुर्गामातेचे पूजन श्रेष्ठ केले आहे, कारण शास्त्रामध्ये सांगितलेले आहे की या 9 दिवसामध्ये देवीचा पृथ्वी तलावरती वास असतो। म्हणून या काळामध्ये आपण काही उपाय केले असता, मंत्र म्हणले असता तर ते फळास नक्कीच येतात। नवरात्रीच्या संपूर्ण 9 दिवसामध्ये नवदुर्गाचे 9 रूपांचे पूजन केले जाते। अनेक ठिकाणी आपल्या कुळाचाराप्रमाणे, प्रथेनुसार, विविध परंपरेनुसार सुद्धा व्रत आचरणा केली जाते। 9 दिवस उपवास केला जातो। देशामध्ये नवरात्रीची मोठी धामधूम सुरू आहे। कोरोना संकटामध्ये सावरून गेल्यानंतर आता भाविकांमध्ये मोठा उत्साह झालेला आहे। असे सुद्धा दिसून येते की देवीचे विशेष श्लोक मंत्र पठण केल्यामुळे विशेष लाभ देखील प्राप्त होतात। नवरात्रात दुर्गा सप्तशती पाठ करणे शुभ आणि फलदायी मानले गेले आहे। दुर्गा सप्तशती म्हणण्याचे किमान 3 तास लागतात, मात्र धावपळीच्या धक्काबुक्कीच्या जीवनात आपल्याला हे जमत नाही। तर यावरती सोपा उपाय काय आहे, जेणेकरून तुम्ही ऐकू शकता, संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पाठ पुण्य लाभू शकेल। नेमके काय करायला हवे जाणून घेऊया। दुर्गा शक्तीच्या देवीचे चरित्र वर्णन केलेला ग्रंथ आहे। या ग्रंथातील 13वा अध्याय असून तो 3 भागामध्ये विभाजित केलेला आहे। दुर्गा सप्तशतीच्या प्रत्येक अध्यायात भगवती देवीचे महिमा, महती, महात्म्य आणि देवीच्या रूपाविषयी वर्णन केलेले आहे। दुर्गा सप्तशती पहिल्या भागामध्ये मधुकौटुंब्य वधकथा, मध्यक्रमामध्ये महिषासुराचा संहार आणि उत्तरार्धात शुभ आणि अशुभ वध, तसेच देवीकडून सुरधन आणि वैश्य या देण्यात आलेल्या वरदानाविषयी स्तुती देखील माहिती देखील दिलेली आहे। सर्वात प्रथम आपण कवच, कलिक व अर्गला स्तोत्र म्हणायचे आहे। त्यानंतर आपण कुंजिका स्तोत्राचे पठण करायचे आहे। असे केल्याने दुर्गा सप्तशती पठणाचे पुण्य प्राप्त होते। आपल्याला हे जर ऐकायचे असेल तर आपण गुगलवरती डाउनलोड देखील करू शकता किंवा यूट्यूबवरती आपण हे वाचण्यासाठी PDF सुद्धा देखील काढू शकता।
PDF जर येत नसेल, वाचण्यासाठी आपल्याकडे पुस्तक नसेल, तर आपण हे यूट्यूबवरती सर्च मारले असता सर्व एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे आणि यानुसार पौराणिक कथा देखील आपल्याला ऐकायची आहे. महादेव शिवशंकर पार्वतीला हा उपाय सांगितला आहे की पुराणातील एका कथेनुसार महादेव शिवशंकर यांच्यासाठी एक सुसंवाद तयार झाला होता. शिवाने पार्वती दुर्गा मातेच्या सप्तशती पठाचे संपूर्ण पुण्य मिळावे यासाठी कुंजिका स्तोत्र पठण केले असता दुर्गा सप्तशतीचे पुण्य प्राप्त होऊ शकते हे शंकरांनी सांगितलेले आहे. मात्र कुंजिका स्तोत्राच्या सिद्ध मंत्राचा वापर कधीही कुणाच्या अहितासाठी वापरू नये, अन्यथा त्या व्यक्तीचे नुकसानसुद्धा होऊ शकते. कुंजिका स्तोत्रासह कवच, कलिक आणि अर्गला स्तोत्र आपण म्हणल्यास आपल्याला सप्तशतीच्या पठणाचे पुण्य देखील प्राप्त होते. तसेच थोड्या वेळामध्ये आपल्याला सर्व माहिती मिळून जाते. आपण हे स्तोत्र नक्कीच म्हणावे. नवरात्रीतील प्रत्येक दिवशी दुर्गा सप्तशती पाठ करणे नसल्यास देवीचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी, कृपादृष्टी लाभण्यासाठी, संकटातून बाहेर पडण्यासाठी मोलाची मदत होते. दुर्गा सप्तशतीमधील अध्याय कोणत्या पठण करायचे आहे हे आम्ही तुम्हाला सांगितलेले आहे. असेच दुर्गा सप्तशतीच्या पाठांचे विविध लाभसुद्धा मिळतात. तसेच भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात असे देखील शास्त्रामध्ये सांगितले आहे की दुर्गा सप्तशतीच्या पाठानंतर दानधर्म करावे, यामुळे आपल्याला त्याचे पुण्य दुप्पट होते. यथाशक्ती आणि यथाभाव दान करायचे आहे. असे केल्याने कठीण टप्प्यावरती देखील माता देवीचा आपल्यावरती आशीर्वाद, कृपा आणि आपल्याला पाठिंबा मिळतो असे देखील मान्यता आहे. कुंजिका स्तोत्राचे पठण केले असता आपल्याला कोणते पुण्य प्राप्त होते तर कुंजिका स्तोत्र पठण केल्यामुळे आपण आर्थिक समस्येतून आपल्याला मुक्तता मिळते. अशी मान्यता आहे की हितशत्रू विरोधक रहम होण्यासाठी या स्तोत्राचे पठण केले जातात. न्यायालयीन प्रकरणामध्ये सकारात्मक वातावरण मिळवण्यासाठी या स्तोत्राचा देखील जप करायचा आहे, मंत्र म्हणायचा आहे, स्तोत्र पठण करायचे आहेत. यामुळे जीवनातील बहुतांश समस्या, अडचणी दूर होणार आहेत. तर आव्हाने, प्रश्न यांचे निराकरण शक्य होते असे शास्त्रामध्ये देखील सांगितलेले आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही माहिती सर्वांना मिळेल. तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून आम्ही जे व्हिडिओ पाठवेल ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील.